श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। काळापानी येथे एका 20 वर्षीय तरुणाची प्रेम प्रकरणातून करण्यात आली हत्या। महाआवास अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरणाच्या कार्यक्रमाचे जिल्हा स्तर, पंचायत स्तर तसेच ग्रामपंचायत स्तरावर दिनांक 22 फेब्रुवारी रोजी आयोजन। वालचंद बापूजी नगरात श्री कुंदकेश्वर महादेव हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न। महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील बगीचात श्री संत गाडगे महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी। आणि राजेंद्र लॉज जवळील SS मोबाईल हे दुकान चोरट्यांनी फोडण्याचा केला प्रयत्न। आता बातम्या विस्ताराने। शिरपूर तालुक्यातील काळपानी येथे एका 20 वर्षीय तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी 7 जणांवर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरपूर तालुक्यातील काळपानी येथे प्रेम प्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी 7 जणांवर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की उमरदा गावातील 20 वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळापानी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता। गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळाली। त्यातून त्यांनी या 4ही तरुणांना एका घरात डांबून ठेवले। शिवाय या चौघांनाही रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली। त्यानंतर उमरदा गावातील ग्रामस्थांना या संदर्भात माहिती देण्यात आली। आपल्या मुलांना इथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी 5,000 रुपयांची मागणी काळपानी गावातील नागरिकांनी केली। यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी 3 तरुणांची सुटका करून घेतली। कमलसिंग पावरा याच्या संदर्भात विचारले असता काळपानी गावातील नागरिकांनी तो रात्रीच येथून पळून गेल्याचे सांगितले। प्रत्यक्षात जबर मारहाणीत कमलसिंग पावरा या तरुणाचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर उमरदा गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा शोध घेतला। या दोन्ही गावांच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला। त्याच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा होत्या। त्याला जबर मारहाण झाल्याचे दिसत होते। याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। शिवाय त्याला ठार करून नाल्यात फेकल्याचेही त्याच्या नातेवाईकांनी सांगितले। यानंतर घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पथकासह घटनास्थळी पोहोचवले। कमलसिंग पावरा याचा मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेत शिरपूर येथे पाठवण्यात आला। कमलसिंग पावरा याच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर गावातील संतप्त नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा मृतदेह थेट काळपानी गावात नेला। ज्यांनी त्याला मारहाण केली त्याच्या घरासमोरच त्यांनी त्याच्यावर अंत्यविधी केले। शिवाय संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची तोडफोड करत घरे जाळण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। यात एकाला अटक करण्यात आली आहे तर 6 जण फरार आहेत। रात्री आम्ही गेलो होतो, म्हणजे धरून ठेवलं होतं बाकी मुलांना आणि गावकरीला फोन करून सांगितलं ते असं नसं आहे। त्यांनी त्या लोकांनी सांगितलं। आम्ही गेलो, नंतर आम्ही गेल्यानंतर म्हणजे एक मुलगा गायब आहे। त्यांना विचारलं आम्ही, तो मुलगा कुठे आहे? तो पळून गेला असं सांगत होते। आणि मग नंतर या मुलांचं काय करायचं, मग आमच्या घरात जपत होते मग काय गुन्हा झाला आम्ही सांगितलं त्यांना, काय गुन्हा झाला मग काय गुन्हा झाला, कोणाही व्यक्ती कोणा नातेवाईक तिथेच झोपतो। मग त्याने म्हणे आमच्या घरात झोपलं, मग यांना दंड भरावा लागेल। आमचा तो एक मुलगा आहे, तो नाही दंड कसं काय देऊ, नाही तो पळून गेला असं सांगितलं आम्हाला। मग आम्ही दंड दिलं 1,000 रुपये 4 मुलांचं दिलं। आम्ही त्या 3 मुलांना सकाळी 6 वाजता घेऊन आलो आणि एक गायब कमलसिंग 18/2/2025 रोजी येथील फिर्यादी ओंकार रायमल पावरा हा त्याचा मित्र कमलसिंग दारासिंग पावरा आणि अजून न्यू बोराडीचे 2 जण अशांसह उमरदा गावापासून जवळच एक पाडं आहे कालामाती म्हणून, त्या ठिकाणी त्यांच्या ज्या सोबत शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना भेटण्यासाठी रात्री 11 वाजता गेले होते। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या त्या मुली होत्या त्या मुलीच्या घरच्यांना त्याचा राग आला आणि त्या रागातून कालामाती येथील त्या मुलीच्या नातेवाईकांनी ह्या चौघांना
बांधून ठेवून रात्रीच्या वेळेस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यात कमल सिंग जो होता तो मारहाण करताना त्याला गंभीर दुखापती झाल्या आणि नंतर त्याचा रात्रीमध्ये मृत्यू झाला. उर्वरित तिघांना यांनी बांधून ठेवलं आणि सकाळी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून कालामाती या गावात बोलवलं. कालामाती गावात आल्यानंतर त्या मुली होत्या त्यांचे नातेवाईक आणि ते जे गावाचे पाटील असतात त्या गाव पाटील यांनी मिळून त्यांच्याकडे ह्या मुलांना सोडवण्याच्या बदल्यात पैशाची मागणी केली आणि त्यांच्याकडनं 5,000 रुपये घेऊन त्यांना सकाळी मुलांना सोडून दिलं आणि मयत झालेल्या मुलाच्या बाबतीत तो कुठेतरी रात्री पळून गेला असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 19/2/2025ला त्या मुलाचं प्रेत हे कालामाती गावापासून साधारण 1.5 किलोमीटर एका नाल्यामध्ये मिळून आलं आणि पोलिसांना सदरची माहिती मिळाल्यावरती आपण त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला आणि या गुन्ह्यामध्ये ओंकार रायमल पावरा याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल करून 7 आरोपींपैकी आता 1 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये पूर्वीच्या IPCचे 302 आणि आता नवीन BNS कायद्याप्रमाणे 103 हे कलम लावण्यात आलेला आहे आणि 5 पेक्षा जास्त लोकांनी मिळून समान उद्देशाने जर एखाद्याचा खून केला असेल तर मॉब लिंचिंगचं जे एक नवीन सेक्शन आहे 103(2) तर ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये लावण्यात आलेलं आहे. महाआवास अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी पत्र वाटप व पहिला हप्ता वितरणाच्या कार्यक्रमाचे जिल्हा स्तरावर, पंचायत स्तरावर तसेच ग्रामपंचायत स्तरावर दिनांक 22 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. महाआवास अभियान अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक 2 अंतर्गत 20 लक्ष लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरीपत्र व 10 लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा महोत्सव 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याअंतर्गत जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामपंचायतस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करून राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण स्थानिक स्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. जिल्हास्तरीय कार्यक्रम धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद येथे 3:15 वाजता संपन्न होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक 2 अंतर्गत धुळे जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये 30,641 उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी 30,118 लाभार्थींना घरकुल मंजूर झालेले असून 26,397 लाभार्थींना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक 2 अंतर्गत धुळे जिल्ह्यात जानेवारी 2025 मध्ये 62,387 अतिरिक्त उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यापैकी 57,836 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे. 50,379 लाभार्थ्यांना दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रथम वितरण कार्यक्रम होणार आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रमास धुळे जिल्ह्यातील 180 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आमंत्रित करण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाल्यावर जिल्हा स्तरावर मंजुरीपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर तालुका स्तर, ग्रामपंचायत स्तरावर मंजुरीपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तालुकास्तरीय कार्यक्रमात खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. पंचायत समिती स्तरावर राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे साधारणतः 300 लाभार्थ्यांना पंचायत समिती येथे प्रातिनिधिक स्वरूपात आमंत्रित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाल्यावर तालुका स्तरावर मंजुरीपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांच्या मंजुरीपत्र व हप्ता वितरण कार्यक्रमादिवशी ग्रामसभेचे आयोजन करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सर्व लाभार्थी परिवारासह किमान 70 ते 100 ग्रामस्थ उपस्थित राहतील असे नियोजन करायचे आहे. ग्रामपंचायत स्तरावर राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाल्यावर ग्रामपंचायत स्तरावर मंजुरीपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत
ग्रामपंचायत स्तरावर 8x10 फूट साईजचा बोर्ड तयार करून त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मंजूर लाभार्थींची नावे नमूद करण्यात येऊन ग्रामपंचायत दर्शनी भागात लावण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. उद्या दिनांक 22 फरवरी 2025 दुपारी 3 वाजता माननीय अमितभाई शहा केंद्रीय मंत्री यांच्या शुभ हस्ते तथा माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याला पात्र झालेले 20 लाख घरकुल लाभार्थी यांचे मंजुरीपत्र तथा 10 लाख लाभार्थी यांचे पहिल्या हप्त्याचे वितरणाची अमाऊंट उद्या राज्यभर ऑनलाईन प्रकारे वितरण करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यात सुद्धा ऐतिहासिक सर्वात जास्त 93,000 टार्गेट धुळे जिल्ह्याला मिळालेलं आहे आणि त्या सर्व लाभार्थ्यांची मंजुरी पूर्ण होऊन त्यांना उद्या पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण हॉल धुळे जिल्हा परिषद इथे माननीय पालकमंत्री महोदय, माननीय आमदार महोदय, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय खासदार महोदय, माजी सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उद्या दुपारी 3 वाजता इथे पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियान याबद्दल जनजागृती तथा पहिला हप्ता झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कशा प्रकारे घरकुल पूर्ण करण्यात यावे याची माहिती सर्व लाभार्थ्यांना जिल्हाभर देण्यात येणार आहे. धन्यवाद. धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथील वालचंद बापूजी नगरात श्री कुंदकेश्वर महादेव व हनुमान मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे श्री कुंदकेश्वर महादेव आणि हनुमान मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते मंदिराच्या कोनशिलेचे अनावरणही करण्यात आले. श्री कुंदकेश्वर महादेव आणि हनुमान मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 18 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. मोहाडी उपनगरातील वालचंद बापूजी नगर येथे मोहाडी उपनगरचे नेते माजी नगरसेवक विनायक शिंदे, भारत मारू पवार व युवा नेते कुणाल संजय पवार यांच्या वतीने श्री कुंदकेश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. त्यानिमित्त दिनांक 18 रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. 19 रोजी मूर्तीपूजन व होम हवन करण्यात आले. तसेच दिनांक 20 रोजी सायंकाळी हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज भोजने आळंदीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवार दिनांक 21 रोजी मूर्त्यांची स्थापना व ध्वजारोहण तसेच युवा नेते कुणाल पवार, वैशाली कुणाल पवार यांच्या हस्ते होम हवन, धार्मिक अनुष्ठान आणि मूर्ती स्थापना पूजन करण्यात आले. तसेच हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज कोल्हे यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. काल्याच्या कीर्तनानंतर कलशारोहण करण्यात आले. कोनशिला अनावरण झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते भारत पवार, आकाश शिंदे, गोरख पाटील, देवा केदार, आबा पांडगे, भगवान देवरे, दगडू बागोल, कैलास गर्दे, मनोज गर्दे, जितू इखे, अतुल पाटील, दाऊद चौधरी, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, अमित पवार, किरण जोंधळे, टोनी माळी, दिनेश पाटील, ताराचंद वाघ, ईश्वर पवार, विनय कापडणीस, RB शिंदे, सोनू बदाने यांच्यासह मोठ्या संख्येने मोहाडी उपनगरातील भाविक उपस्थित होते. मोहाडी उपनगर येथे वालचंद बापूजी नगरमध्ये श्री कुंदकेश्वर महादेव मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. गेल्या 18 फेब्रुवारीपासून या उत्सवात सुरुवात झाली होती. 18 फेब्रुवारीला महादेव मंदिर, महादेवची प्रति असेल, मूर्ती असेल, गणपती बाप्पा असतील, सरस्वती असतील, सद्गुरू एकनाथ महाराज असतील, मारुती राया असतील, या सर्वांची ग्रामपंचायतीने सुरुवात होऊन मोहाडीमध्ये ग्रामप्रतिष्ठा झाली. त्यानंतर 19, 20 आणि 21 हे 3 दिवस अतिशय उत्साहामध्ये बाळकृष्ण गुरुजी यांच्या हस्ते पूजन होऊन आम्ही जवळजवळ 9 जोडप्यांच्या मार्फत पूजा झाली आणि अतिशय उत्साही आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आज मंदिर हे लोकांच्या सेवेसाठी, लोकांना सेवा करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या मंदिर निर्मितीसाठी मला कॉलनी व कॉलनीतील नागरिकांनी, मोहाडीचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक विनायक बापूजी शिंदे असतील, भारत मारू पवार असतील आणि मोहाडीतील नागरिक असतील, या सर्वांनी मदत करून आज 2 वर्षामध्ये ही वास्तू पूर्णपणे निर्माण झाली. या वास्तूमधील मूर्त्या या वेगवेगळ्या ठिकाणावरून आणण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गणपती बाप्पा असतील, सरस्वती माता असतील, एकनाथ महाराज असतील आणि 2 संगमरवरी हत्ती असतील. या वस्तू या राजस्थानमधून, किशनगडमधून आणण्यात आल्या.
त्यानंतर महादेव, नंदी भगवान आणि कासव हे ओंकारेश्वरवरून आणण्यात आले आणि मारुतीरायाच्या 2 मूर्त्या, एक छोटी मूर्ती आणि एक मोठी मूर्ती या पंढरपूरमधनं आणण्यात आल्या. विशेष म्हणजे या सर्व मूर्त्या ज्या आहेत या एकाच पाषाणामध्ये एकत्र बनवलेल्या आहेत, या कुठेही जॉईंट नाही आहेत आणि अतिशय जड या अशा सगळ्या वस्तू, या सगळ्या मूर्त्या आज लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आणि यानंतर कायमस्वरूपी हे लोकांसाठी माझ्यामार्फत म्हणा किंवा वाचननगर वसतिमार्फत म्हणा लोकांच्या जनकल्याणासाठी किंवा लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आज प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनुपभाई अग्रवाल असतील, राजवर्धन कदमपांडे साहेब असतील, कुणाल पाटील माजी आमदार कुणाल पाटील असतील आणि मराठीतील सर्व ज्येष्ठ शिष्ट नागरिक असतील, गोरक्षेठ पाटील असतील, जवा केदार असतील, आकाश विनायक शिंदे असतील, आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी भंडाराचं देखील आयोजन केलेलं आहे. जवळजवळ 7,000 लोकांचं भंडाराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे भंडाऱ्यानंतर उद्या दिवसापासून दिनांक 22 फेब्रुवारीपासून आम्ही 7,000 पाकिट हे बुंदीचं बनवलेले आहेत, जेणेकरून ज्या लोकांना भंडाऱ्याला यायला भेटलं नाही किंवा वेळ भेटला नसेल त्याही लोकांपर्यंत कुंदकेश्वर महादेव मंदिराचा प्रसाद पोहोचला पाहिजे या उद्दिष्टाने फक्त 7,000 पाकिटांचं वाटप हे मोहाडी उपनगर, सौजीनगर, समतानगर, अवधान असेल, रानमळा असेल, तिकी असेल या गावांमध्ये संपूर्णपणे या महाप्रसादाचं वाटप करण्यात, घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार आहे. धुळे महानगरपालिका प्रवेशद्वाराजवळील बगीचात श्री संत गाडगे महाराज यांचा पुतळा बसवावा या मागणीसाठी श्री संत गाडगे महाराज स्मारक समिती धुळेतर्फे महानगरपालिकेसमोर निदर्शने करीत आयुक्तांना निवेदन देण्यात आले. धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील बगीचात श्री संत गाडगे महाराज यांचा पुतळा बसवावा या मागणीसाठी श्री संत गाडगे महाराज स्मारक समिती धुळे व धोबी समाजातर्फे मनपासमोर निदर्शने करीत आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे धुळे मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ स्मारक बसवण्याकरता महासभेत एकमताने दिनांक 11/3/2025 रोजी ठराव क्रमांक 111 मंजूर करण्यात आला होता. तसेच कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुतळ्यास मंजुरी देखील मिळाली आहे व श्री संत गाडगेबाबा यांचा पंचधातूचा पुतळा देखील तयार आहे. तरी श्री संत गाडगेबाबा हे राष्ट्रीय संत पुरुष असून वारंवार पत्र व्यवहार करून देखील राष्ट्रीय संताचा पुतळा नवीन ठराव करून नवीन महापालिका प्रवेशद्वाराजवळील बगीचात बसवावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष कृष्णा शिंदे, कार्याध्यक्ष शांताराम जगदाळे, उपाध्यक्ष अमोल गायकवाड, खजिनदार संजय गवळी, सचिव संजय सपकाळ, चंद्रकांत येशीराव, सागर कोडगीर, गणेश परदेशी, प्रवीण चव्हाण, रमेश वाघ, राजू गवळी, दिलीप गवळी, श्रीकृष्णन नायर आदी उपस्थित होते. निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आलो आहोत. संत गाडगे महाराजांचा पुतळा 15 वर्षापासून प्रलंबित हा प्रश्न कोणी आतापर्यंत सोडवला नाही, परंतु आता सर्व समाज बांधव एकत्र आले असताना आम्ही श्री अनुप शेठजी अग्रवाल यांना भेटलो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही जा आणि आयुक्त साहेबांना निवेदन द्या, नंतर मी तुमचं काम करण्यास प्रयत्न करतो. आणि या धुळे शहराचे आमदार श्री अनुप शेठजी अग्रवाल यांनी आमच्या स्मारकास 25 लाख रुपये लक्षनिधी मंजूर केला आहे आणि या स्मारकाचं काम लवकरात लवकर होण्यास आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि विनंती केली आहे. तर सर्व समाज बांधव एकत्रित करून आम्ही 20 तारखेला या आवारामध्ये 23 तारखेला आवारामध्ये येऊन संत गाडगे महाराजांच्या फोटोला पुष्पहार घालणार आहे आणि तेव्हा आयुक्त मॅडम आमच्या प्रकरणाला निर्णय देण्याचं आश्वासित केलं आहे. जय संत गाडगे महाराज की जय हो. धुळे शहरातील राजेंद्र लॉजजवळील एसएस मोबाईल हे दुकान चोरट्यांनी फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना मध्यरात्री घडली. 4 चाकीतून आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. धुळे शहरातील राजेंद्र लॉज जवळील एसएस मोबाईल या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 4 चाकी वाहनातून आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहरात राजेंद्र लॉज शेजारी एसएस मोबाईल हे मोबाईलचे दुकान आहे. दुकानात मध्यरात्री 4 चाकीवर आलेल्या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. दुकानाचे शटर तोडून 2 चोरट्यांनी आत प्रवेश केला, परंतु कोणतीही वस्तू चोरीस गेलेली नाही, फक्त चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या 4 चाकीवर आलेल्या चोरट्यांपैकी दोघांनी शटर उचकावून आत प्रवेश केला आहे, परंतु सुदैवाने काही वस्तू चोरी झालेली नाही. चोरीचा प्रयत्न झालेला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. काळपाणी येथे एका 20 वर्षीय तरुणाची प्रेम प्रकरणातून करण्यात आली हत्या.
महाआवास अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरणाच्या कार्यक्रमाचे जिल्हा स्तर, पंचायत स्तर तसेच ग्रामपंचायत स्तरावर दिनांक 22 फेब्रुवारी रोजी आयोजन. वालचंद बापूजी नगरात श्री कुंदकेश्वर महादेव हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न. महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील बगीच्यात श्री संत गाडगे महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी. आणि राजेंद्र लॉज जवळील SS मोबाईल हे दुकान चोरट्यांनी फोडण्याचा केला प्रयत्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.